सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज होता दसरा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळ सकाळ मग लागले कामाला. म्हटलं चला आज दसरा आहे. बाहेरचं अंगण झाडलं, त्यानंतर सडा टाकला त्यावर, त्यानंतर मग बाळाचे कपडे धुतले. सकाळ सकाळ बाळाचे कपडे वाळतात, मग नंतर बाकीचे कपडे टाकायला होतं. तर इथं मी बाळ झोपी लावत होते. बाळाला झोपी लावून झाल्याच्या नंतर मग आंघोळ वगैरे करून गेले मी रांगोळी काढायला. रांगोळी काढून घेतली. मग त्यानंतर घरात आले तर आमच्या आऊ भरत होते डब्बे. तर मग त्यांना डब्बे भरूच तर म्हटलं चला बाकीचं काम उरकून घ्यावं. बाळ पण झोपलेलं होतं. मग बाळाला उठेपर्यंत बाकीची कामं होतील. तर किचनच क्लीन करून झालं तोपर्यंत आमचं बाळ उठलं. मग म्हटलं चला त्याला थोडा वेळ खेळावा त्याच्यासोबत थोडा वेळ घातला. आणि त्यानंतर मग त्याला चांगली मालिश वगैरे करून आंघोळ घालून झोपी लावलं, कारण की मला जायचं होतं बाहेर शॉपिंगसाठी. तर मग इथं मी रेडी झाले. थोडंसं मुलीचा बड्डे होता उद्या, मग थोडीशी शॉपिंग करायची होती. म्हटलं मग चला ते करून घेऊया. मग बाळाला झोपी लावलं. त्यानंतर मग जाताना आम्ही डब्बे घेऊन गेलो होतो. मग डब्बे डीमार्टचे डब्बे बाकीचेही दिले आणि डीमार्टचा पॉईंट घेतला. डीमार्टची बॅक साईड आहे. मग त्यानंतर आम्ही गेलो होतो कोहिनूर मॉलला. काय घेतलं किंवा बाकीची काय शॉपिंग केली ते उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. आपला यूट्यूबला फुल व्हिडिओ पडणार आहे. मी दिवसभरात कुठं कुठं गेले. तर यूट्यूबला आपला नवीन चॅनल आहे, त्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तर त्यानंतर मग सोनाराच्या इथेही गेलो होतो आम्ही आणि घरी आले. त्यानंतर मग संध्याकाळी तयार झाले. बाळाला घेऊन जायचं होतं मला तुळजाभवानीला. तर देवदर्शनासाठी गेले. तिथं खूप मोठी लाईन होती, पण आमच्याकडे बाळ असल्यामुळे आम्हाला त्यांनी पटकन सोडलं. पटकन दर्शन झालं. त्यानंतर मग दर्शनासाठी मी, आमचे आहो, माझं लहान बाळ आणि मुलगी असं आम्ही 4 जण गेलो होतो. दर्शन घेऊन आलो. त्यानंतर जे नगरचे आहेत त्यांनी मला सांगा हे कुठं लागलेलं आहे. रावणाचं हे लावलं होतं, रावण दहन करायचं होतं. तर मागं रामाचं हे होतं. तिथे संध्याकाळी तो कार्यक्रम होता. मग ते पाहिल्याच्या नंतर मग घरी आले. त्यानंतर मग बाकीची पूजा वगैरे करून घेतली. तळी उचलायची होती, तळी उचलली. आजच्यापुरते